Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mai. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. सो आज आहे 22 जुलै आणि इट्स माय बर्थडे. हॅपी बर्थडे टू मी. तर लकीली आज सकाळी पाऊस नव्हता, म्हणजे होता पण खूप बारीक असा होता. त्यामुळे मी मस्त मॉर्निंग वॉकला जाऊन आले. साधारण 6:30 पावणे 7 झाले होते आणि लिटरली नेचरमध्ये आत्ताच्या सीझनला असं फिरायला गेल्यावरती खूप छान वाटतं आणि माझी मॉर्निंगच खूप छान अशी झाली. सो आज स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी आणि खूप मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे. आंघोळ वगैरे सगळी झाली आहे आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मी डवचं बॉडी वॉश यूज केलेलं आहे. याचा स्मेल इतका मस्त आहे, खूप छान आहे. म्हणजे जेव्हा असं स्पेशल डे असतो तेव्हा मी हा बॉडी वॉश यूज करते. खूप मस्त आहे, तुम्हीसुद्धा यूज करून नक्की बघा. सोबतच तुम्हाला आवाज येतच असेल, बाहेर पाऊस चालू आहे आणि ॲज युजल पावसाळा आहे आणि जुलै महिना आहे, त्यामुळे पाऊस तर चालूच आहे, जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे मला ना दरवर्षी माझ्या बड्डेला पाऊस हा येतोच. सो मला बाहेर जाऊन बड्डे सेलिब्रेट करण्याचा चान्सच मिळत नाही, कारण की पावसामध्ये बाहेर जावंसंच वाटत नाही. सो बघूयात की आज काय होतं आहे. सध्या तरी सकाळी तरी पाऊस चालू आहे. सी बघूया दिवसभरात काय होतं आहे, संध्याकाळी काय होतं आहे बघूच या. कारण की सध्या तरी कुठे कुठे ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट दिले जात आहेत. सो बघू. आणि हो, जर का तुम्ही माझ्या आधीच्या बड्डेचे व्लॉग बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की जाऊन बघा. काय आपला बड्डेचा व्लॉग केल्यामुळे माझा तो व्हिडिओ रेकॉर्ड राहतो आणि पुढच्या वर्षी किंवा पुढे कधीतरी काही वर्षांनी मला माझे बर्थडेचे व्लॉग बघता येतात, तेव्हा खूप भारी वाटतं. त्यामुळे काही असो, कितीही टाईम नसो, काही प्लॅन ठरलेला नसो, मी बर्थडेचा व्लॉग करायला अजिबात विसरत नाही. त्यासोबतच मी आहे ना असा फ्लोरोसेंट कलरचा टी शर्ट घातलेला आहे. हा टी शर्ट मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे. असंच घरात घालायला वगैरे एकदम छान आणि कम्फर्टेबल आहे. स्नोवीचं इथे मस्त खेळणं चालू आहे. तिला आम्ही तो बॉल करून दिला आहे, त्याच्याशी ती खूप खेळते. तर आता मी दीदी, आई म्हणजे जे घरी आहेत त्यांना मस्तपैकी चॉकलेट देणार आहे, कारण माझा बर्थडे आहे. ऑब्व्हियसली चॉकलेट देताना आहे ना असं आधीच्या मेमरीज सगळ्या आठवतात. आपण शाळेमध्ये आपल्या फ्रेंडला घेऊन चॉकलेट द्यायला जायचो, सगळ्या टीचर्सना, ते मला आठवतं. म्हणून मग मी आज घरीच सगळ्यांना चॉकलेट देते. सो लेट्स गो. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे, त्यामुळे मी असं ठरवलं की ठीक आहे, चला मस्त पाऊस पण पडतो आहे, आज आपला बर्थडे पण आहे, चला तर मग मस्त कांदे भजींचे छान असं खेकडा भजीची रेसिपी करूयात. तर आता मी चालली आहे कांदे भजींची म्हणजेच खेकडा भजीची रेसिपी करायला. तर भजींसाठी छान मस्त तयारी करायला घेतली, त्यासोबतच रेसिपी पण शूट करते. तर तुम्हाला ॲक्च्युली रेसिपी डिटेलमध्ये बघायची असेल तर ती तुम्ही धनश्रीज किचन या चॅनलवरती जाऊन बघू शकता. मी इथे थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे. पण जर का तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता, कारण मी त्याच्यामध्ये सगळे टिप्स अँड ट्रिक्स वगैरे सगळं सांगितलेलं आहे. सोडा न घालता, थोडंसुद्धा पाणी न घालता मी हे भजी केलेले आहेत आणि खरंच खूप टेस्टी असे झाले होते. मेजरमेंट वगैरे सगळं सांगितलेलं आहे, ते सगळं तुम्ही धनश्रीज किचन या चॅनलवरती ही रेसिपी बघू शकता. आणि खरंच खूप छान झाले होते भजी आणि मलासुद्धा एकदम स्पेशल आणि छान असं वाटलं. आणि पाऊस तर चालूच होता आणि खूपदा असं होतं की भजी करूच तोपर्यंत पाऊस जातो, पण आज तसं झालं नाही. माझी भजी सगळे तळून वगैरे झाले तरीसुद्धा पाऊस होता आणि खूप छान वाटलं. बाहेर मस्त थंडगार वातावरण, मुसळधार पाऊस आणि सोबत हे गरमागरम. वा, आजचा दिवस खूप छान असा वाटला हे सगळं अनुभवून. त्यामुळे मला खूप जास्त मस्त वाटलं. काय आपला दिवस प्रोडक्टिव्ह आणि छान गेला तर प्रत्येकच दिवस आपला मस्त असतो. तसं आज मी प्रोडक्टिव्ह राहून माझा हा बर्थडेचा दिवस छान मस्त असा एन्जॉय केला. त्यासोबतच तुम्ही इथे बघू शकता स्नोवी पण वातावरण आजचं खूप मस्त असं एन्जॉय करते आहे.
छान मस्त खिडकीत तिची जागा आहे, ती फेवरेट जागा, तिथे बसून मस्त बघत बसली आहे बाहेर. तर आता मी आवरलेलं आहे, छान मस्त तयार झाली आहे. मी कशी दिसते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा लूक मी रक्षाबंधन स्पेशल काही फोटोज काढायचे आहेत जीवा ब्रँडसाठी, त्यासाठी केलेला आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फोटोज तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतीलच. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती अजून फॉलो नसेल केलं तर लगेचच जावा आणि फॉलो करा आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सो लेट्स गो. ऑब्वियसली रक्षाबंधन स्पेशल आहे, सो मी हा सेटअप वगैरे थोडासा केलेला आहे की आपले फोटोज छान मस्त यावेत यासाठी. आणि त्यासोबतच इथे ताटसुद्धा तयार केलेलं आहे. सो आता थोडेसे म्हणजे एक 10-12 फोटोज काढतो. तर इथे रक्षाबंधनच्या सेटअपनंतर कौस्तुभदादाने छान असा बर्थडे सेटअप केलेला आहे. आणि आमचे रक्षाबंधन स्पेशल जीवासाठीचे जे फोटोज होते ते काढून झालेले आहेत. आता इथे बर्थडेची तयारी चालू झालेली आहे. माझं पण मस्त असं आवरून झालेलं आहे. तर आता इथे माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी केक कापणार आहे. छान असा सेटअप केलेला आहे दादाने, एकदम मस्त सिंपल आणि सुंदर असं. तर चला आता आपण केक कट करूया. तर हे 2 होते माझे केक. ऑब्वियसली केक यूट्यूबमधून घेतले होते. एक रसमलाई फ्लेवर होता आणि एक ट्रफल चॉकलेट. दोन्हीही केक खूप सुंदर, टेस्टला छान होते, मस्त होते. तुम्ही इथे बघू शकता. तर केक कापण्याआधी मी सगळ्यांसोबत फोटोज काढले. आई अण्णांसोबत, ताई, दीदी, कौस्तुभ सगळ्यांसोबत फोटोज काढले. काही फॅमिली फोटोज काढले. आणि कसं आहे की आपल्या ह्याच मेमरीज नंतर राहतात, नंतर ते फोटोज आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे छान मस्त असे फोटोज काढून घेतले. अगदी अजिबात कंजूसीपणा नाही केला. थोडासा वेळ लागला, थोडा उशीरच झाला ॲक्च्युली बर्थडे करायला, कारण की ते जीवाचे पण फोटोज काढायचे होते. त्यामुळे सोबतच आईने, दीदीने आणि ताईने मला छान असं ओवाळलं. त्यामुळे एकदम छान बर्थडेचं फिलिंग वाटत होतं आणि खूप मस्त वाटलं. आणि मग आता मी घेतले केक कट करायला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Mai. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dhanashri. Happy birthday to you. त्यानंतर जेवणासाठी ऑब्व्हियसली आज स्पेशल होतं. तर ताईनी छान मस्त असे नूडल्स केले होते, हक्का नूडल्स. एकदम मस्त असे झाले होते टेस्टला. आणि त्यासोबतच आम्ही बाहेरून सोया चाप आणि पनीर टिक्का आणलं होतं. खूप छान आणि टेस्टी होतं. मला हे खूप आवडतं, त्यामुळे माझ्या बड्डेला आज स्पेशल म्हणून सोया चाप आणलेलं. येस, तर असा हा मस्त फूडी डेज होता आज जणू काही. सो तुम्हाला जर का माझा आजचा बर्थडेचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला शेअर करा. आणि जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा धनश्री शिंदेला सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.